ज्यांचं लग्न होत नाही आहे, 30च्या वर गेले, सामाजिक टोमणे त्यांना मिळतात, अशा मुलांसाठी हा व्हिडिओ आहे. वेळ असेल तर बघा, नाही तर स्क्रोल करा. मित्रांनो, आज तुम्हाला माहितीच आहे की मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्यापेक्षा चावट अपेक्षा झालेल्या आहेत. मुलगा पुणे मुंबईचा हवा, सरकारी नोकर असेल तर चांगलं, लाचखोर असेल तर अतिउत्तम, नाहीतर लाखोचं पॅकेज घेणारा खाजगी नोकर, स्वतःचं घर हवं पुणे मुंबईत, शक्यतो आईवडील गावाकडेच असोत, म्हणजे राजा राणीला पुणे मुंबईमध्ये राहता येईल. देर जेठ ननद हे तर नकोच. खरंच शिक्षणामुळे माणूस हुशार बनतो का? हा आता एक समाजामध्ये उपस्थित झालेला प्रश्न आहे. तुम्ही विचार करा की आधीपेक्षा शिक्षण आता वाढलंय, सर्व सुशिक्षित होत चाललेले आहेत. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला, घर बसल्या सर्व ब्रह्मांडाचं ज्ञान जे आहे ते घर बसल्या मिळत आहे. पण संस्काराचा अभाव पडत आहे का? हा मोठा प्रश्न आहे. हा देश कृषी प्रधान देश आहे. आता 15 ऑगस्टला देश स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जाईल. देश कोणता होता आपला? कृषी प्रधान देश. आणि त्या कृषी प्रधान देशातल्याच शेतकऱ्याला मुली मिळत नाही आहे. तरीही या सत्तेमध्ये बसणाऱ्या नेत्यांना किंवा विरोधामध्ये बसलेल्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या मुलांचं काहीच घेणं देणं नाही. म्हणताना फक्त काय, कृषी प्रधान देश. इतकी दरी तुम्ही का वाढवली? इंडिया विरुद्ध भारत का केला? भारताविरुद्ध अंग्रेज होते 47 पर्यंत. 47 मध्ये पासून तर आता 2026 पर्यंत भारत विरुद्ध इंडिया कसा काय झाला? भारत विरुद्ध इंडिया म्हणजे काय? ग्रामीण भाग जसा आहे तसाच आहे. शेतकरी लाचार बनून आपली मुलगी शहरात देतो आणि आपल्या लाचार मुलाला कोणी मुलगी देत नाही म्हणून रडत आहे, अक्षरशः रडत आहे. त्यांचे रडू रडू त्यांचे डोळ्यातले अश्रू आटून गेले. पण याचं कोणाला काहीच देणं घेणं नाही. ही दरी का वाढली? झपाट्याने शहरीकरण होत आहे. शहरीकरण होणे म्हणजे विकास होतो आहे का देशाचा? की सर्वांना समान हक्क, समान रोजगार, समान उत्पन्न मिळायला हवं तर देशाचा विकास होतो का?
की फक्त विशिष्ट लोकच श्रीमंत बनले म्हणजे विकास होतो का? कृषीप्रधान देशामध्ये आधी तरुण मुलं आर्थिक बोजामुळे आत्महत्या करत होते. आता शेतकरी मुलांना मुली मिळत नाही म्हणून तणावात जाऊन आत्महत्या करत आहेत. स्वातंत्र्यदिनी याचा नेत्यांनी आणि समाजातल्या लोकांनी विचार करायला हवा. हा हिंदुस्थान आहे. हिंदुस्थानामध्ये सर्वात जास्त हिंदू शेतकरी आहेत. मग हिंदू शेतकऱ्यांचे लग्न नाही झाले तर हिंदू वाढेल की कमी होईल? हिंदू खतरे में है असंही म्हणणं काही वावगं नाही आहे. खरंच हिंदू खतरेमध्ये आहे. कारण त्यांनी शेतकरी शक्यतो हिंदू आहे, त्याचे लग्न होत नाही म्हणून ते तणावात जात आहे. पण याचं कोणाला काहीच देणं घेणं नाही. हे समाजातील 4 लोक भामटे लग्न न झालेल्या मुलांना चिडवतात, चेष्टा करतात, मस्करी करतात. स्वतः लागलं तर मुलं सांभाळत नाहीत म्हणून वेगळी राहतात. त्यांना तोंडामध्ये कोणी पाणी टाकत नाही. हे अवैध मुलंच त्यांची सेवा करतायत. मेल्यानंतर त्यांना खांदा देत आहेत. जोपर्यंत हे चांगले होते तोपर्यंत या अवैध लोकांनाच चेष्टा मस्करी केली. म्हणून या ज्या फालतू लोकांचा विचार करू नका. हे तुम्हाला सुखानं जगू देणार नाहीत. ऐकावंच लगेच सोडून द्यायचं. कारण त्यांनी भयंकर मुलं आज रोजी तणावात जात आहे. त्यांना असं वाटतं की लग्नच नाही, मुलंच नाही तर हे आयुष्य काय कामाचं आहे? जगावं तर कुणासाठी जगावं? म्हणून हा एका घराचा, एका गावाचा प्रश्न राहिलेला नाहीये. हा एक सामाजिक प्रश्न बनलेला आहे. आणि जेव्हा सामाजिक प्रश्न निर्माण होतो तेव्हा सरकारचं काम असतं ते सोडवणं. हा पर्सनल प्रश्न झालेला नाही आहे. सामाजिक म्हणजे सार्वजनिक प्रश्न झालेला आहे. त्यामुळे जे समाजातील तज्ज्ञ लोक आहेत, नेते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी विचार करायला हवा या विषयाबद्दल. नाहीतर स्फोट होऊ शकतो. म्हणून म्हणतो, कृषीप्रधान देशात शेतकरी वाचवा आणि तरुण वाचवा. काही थोडंफार पटलं असेल लाईक करा, शेअर होऊ द्या व्हिडिओ. त्या समाजातल्या काही 4 भामट्या लोकांना पण समजेल की आपण थट्टा मस्करी करतो. त्यांना पण हा व्हिडिओ झुमेल म्हणून तुम्ही शेअर करू शकता. नाही तर करास करून उद्या काही वाटोळं पहा जमत असेल तर. शेवटी जाताना एवढंच सांगतो की स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.